सुमारे 320 वर्षांहून अधिक जुना इतिहास असणारा हा जगातला एकमेव असा गणपती आहे जो 21 दिवसांच्या गणेशोत्सव काळात 3 वेगवेगळ्या रूपात दिसतो। आज त्याच्या याच वैशिष्ट्यांमुळे आणि इथल्या अनोख्या परंपरेमुळे या गणपतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे। कुठे आहे हा गणपती? पाहुयात आजच्या वंडर ऑफ महाराष्ट्रच्या गणपती स्पेशल भाग 97 मध्ये। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेल्या तारामुंबरी गावातील हा खवळे महागणपती, या महागणपतीची कहाणी जितकी रंजक तितकीच ऐतिहासिक आहे। 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील सरदार असलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या सेवेत खवळे घराण्यातील शिवतांडेल नावाचे एक सरदार होते। शिवतांडेल यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली तरी त्यांना मूल होत नव्हतं, त्यामुळे ते सतत काळजीत होते। ते मालवण इथल्या मालडी गावातील नारायण मंदिरात रोज पूजा करत। एकदा झोपेत त्यांना गणपती बाप्पांचा दृष्टांत झाला। गणपतीने त्यांना आपला भव्य उत्सव सुरू करण्यास सांगितलं आणि त्या बदल्यात त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला। गणपतीच्या दृष्टांतानुसार शिवतांडेल यांनी 1701 साली आपल्या घरी गणेशोत्सवाची सुरुवात केली। त्यानंतर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं गणोजी। 1756 मध्ये गणोजी हे विजयदुर्ग किल्ल्यावर लढाईत इंग्रजांशी लढताना पकडले गेले। गणोजींची समाधी आजही तारामुंबरी इथल्या खवळे यांच्या शेतात आहे। या ठिकाणी दर सोमवारी पणती लावून त्यांची आठवण आजही जपली जाते। आज खवळे कुटुंबाची 10वी आणि 11वी पिढी ही 320 वर्षांची जुनी परंपरा अत्यंत उत्साहात पुढे नेतीये। नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा गणपती म्हणून हा महागणपती प्रसिद्ध आहे। हा गणपती कोणत्याही व्यावसायिक मूर्तिकाराकडून बनवून घेतला जात नाही। नारळी पौर्णिमेच्या दिवशी कुटुंबातील पुरुषच 1.5 टन मातीपासून ही मूर्ती बनवतात। गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीला फक्त सफेद चुना लावून त्याचे डोळे रंगवले जातात। तिसऱ्या दिवशी मूर्तीला पूर्ण लाल रंग दिला जातो। विसर्जनाच्या दिवशी मूर्तीच्या चेहऱ्यावर पिवळ्या रंगाचे ठिपके दिले जातात, ज्यामुळे बाप्पाचं रूप अधिकच तेजस्वी दिसतं। गणपतीच्या याच वैशिष्ट्यांमुळे त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली आहे। तुम्ही घेतलंय का कधी या गणपतीचं दर्शन? कमेंट करून नक्की सांगा।